नमस्कार मंडळी, मी स्वप्नील चांदणे इसी इंडिया फाउंडेशनमधून। आज आपल्यासोबत आहेत शोभाताई तायडे। आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण इकडे बंडलेरा साईडला कोंडेश्वर रोडवरती जिथे झाडाखाली तुम्ही पाहत आहे, झाडाखाली मुलांची वीटभट्टीवर जे काम करतात त्यांच्या मुलांची शाळा भरते। हे काम जे करत आहेत त्या शोभाताई तायडे आमच्यासोबत आहेत। तर ताई तुमचं थोडं कार्य एक्सप्लेन करा। नमस्कार, मी शोभा तायडे। मी इथे 10 वर्षापूर्वी राहायला आली, मुद्दाम राहायला आली, कारण असे मला खूप दिसायचे मुलं। तर साधारण 7-8 वर्षापासून आम्ही चालू केलेलं आहे काम। तुमच्या संस्थेचं नाव काय? आमच्या संस्थेचं नाव समर्पण बहुउद्देशीय संस्था मी चालवते। माझ्याकडे मुलं खूप आहेत, पण आम्हाला ते कमी पडतं, कारण त्याला सोर्सेस टीचर आहेत 2, त्यांचा पगार सरळ सांगते, त्यांचा पगार 6,000 रुपये। जास्त मला परवडत नाही, कारण मला फंडिंग नाही आहे कुठे। मला प्रायव्हेटली माझ्या पेन्शनमधून सगळं करायला लागते। थोडंफार कोणाला ज्यांना माहिती आहे हे काम ते देतात, नाहीतर खायचे पदार्थ वगैरे खूप मिळतात। पण मला एक कोऑर्डिनेटरची जरूरत आहे, जे वीटभट्ट्यावरून जाऊन ॲक्च्युली त्यांच्या मालकांना भेटून ते त्यांचं म्हणजे त्याला काय म्हणतात, त्यांच्याशी बोलून मुलांना बोलवून आणायचं आहे। हे मोठं काम आहे, कारण आमच्या टीचरच सध्या करतात आणि त्यांचा खूप वेळ जातो। मुख्य म्हणजे शिकवणं होतं, पण फार थोडं, आणि मुलांची इच्छा नसते, त्यांच्या आईवडिलांची नसते, वीटभट्टी मालकांची अजिबात नसते, कारण त्यांच्याकडून ते काम करून घेतात। म्हणजे जरी जबरदस्तीने नाही तरी मुलांना काही खायला प्यायला मिळतं, पैसे 50 रुपये वगैरे दर सोमवारी त्यांना खर्च मिळते। 40-50 रुपये असते, त्याच्यासाठी ते राबवून घेतात पोरांना। जसं मी इथे बघतोय की झाडाखाली मुलं शिकत आहेत, तर हे कुठले मुलं आहेत? हे सर वीटभट्टीवर कामगार आहेत, त्यांची मुलं आहेत जे बाहेरून आलेली आहेत। चिखलदरा, MP बॉर्डर, छत्तीसगड या ठिकाणाहून मुलं येतात, जिथे त्यांची फक्त प्रेझेंट दिसते, कारण त्यांच्या गावात त्यांचं नाव असते, पण ते कुठल्याही शाळेत जात नाहीत। ते इथे येतात, नुसतेच फिरतात चिखलात, काही येत नाही। 7व्या वर्गातल्या मुलाला पण 0 येते, म्हणजे 0 म्हणजे काहीच येत नाही। तर आम्ही असे मुलं जमा करतो, त्यांना आणतो, त्यांना जरुरी सगळं देतो, कपडे हे बाकीच्या पण वस्तू, पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल। आता माझ्याकडे हिंदीमध्ये पण मी पुस्तक आणले, कारण ह्या पोरांना मराठी समजत नाही। मला खूपच अडचणी आहेत, त्यांना मुलांना याच्यातून वीटभट्ट्यावरून वर्गात आणायला खूप अडचणी येतात, कारण त्यांना इच्छा नसते म्हणून अडचणी येतात। तर मला एखादा जर पेड सर्वंट मिळाला असता, सर्वंट म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेटर, एखादा जर पेड ठराविक, जसे आमच्या टीचरना आम्ही 6,000 रुपये देतो, तसा पण काही पर्टिक्युलर अमाऊंट त्याला देता आला असता, असं कोणी मिळालं तर प्लीज मला फार बरं होईल। कारण आपण 70-75 वर्षानंतर पण आपल्या त्याच्यात ही परिस्थिती आहे, ती पोरांना काहीच समजत नाही, शिक्षण नाही, हे फार चुकीचं आहे। मी माझ्या परीने करते आणि खूप प्रयत्न करते, पण मला हेल्पलेस आहे खूप गोष्टीत मी। तर बघा, तुम्हाला जर जसं जमत असेल तशी मदत करा प्लीज। इथे जसं आपण पाहतो आहे की ह्या सर्वकडे इकडे वीटभट्ट्या आहे, तिकडे जंगल आहे, इकडे टेकड्या आहे, आणि या पूर्ण परिसरात इकडे बघा की यांचं एकटंच घर आहे। तर यांनी हे मुद्दामून घर इथे बांधलेलं आहे की जेणेकरून ते इथे वीटभट्टीवरती जे काम करतात त्यांचे जे मुलं आहेत, जे विनाकारण इकडे तिकडे फिरत असतात, शाळा नाही, तर त्यांना ते शिकवू शकल्या पाहिजे। इसी इंडिया फाउंडेशनचा उद्देशच आहे की ज्या अशा संस्था, असे काही लोक आहेत जे काम करतात पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, मागे राहतात, तर त्यांना समोर आणणे हाच एक आपला मेन उद्देश आहे। तर हे इसी इंडिया फाउंडेशनतर्फे पण आम्ही आवाहन करू की त्यांना जी काही मदत आहे ती भविष्यात आम्ही देऊ, आणि बाकीच्यांकडून पण मदत मिळेल याची पण आम्ही याच्यासाठी पण कार्य करू। तर त्यांच्या कार्याला सलाम। इसी इंडिया फाउंडेशनतर्फे मॅडमची आमची भेट झाली, याबद्दल आम्ही पण त्यांचं कार्य बघितलं, याच्याबद्दल आम्ही पण त्यांचं कौतुक करतो, आणि ते कार्य खूपच मोलाचं आहे। तुमच्या पण कार्याला सलाम मॅडम। थँक्यू।